आज पापड केले, इतकी थकली आहे ना. पण तळल्यानंतर ना काय मस्त लागतील करून करून. आता भरून ठेवतो डब्यामध्ये. आला. तू बकरी बिकरी काय झाला रे? आईच्या हाताने बनवलेले पापड खाण्याची मजा आहे. अय हुशार आई, इथं पापड मी बनवले. आलाय भूषण सांगायला आईच्या नावाचं. वडणी पण ही आई समानच असते ना, माते समान. ते कधीतरी वाचलं होतं कधी काही पुस्तकात, त्या बेसवर बोललो मी. खरंच पण माझ्या आईच्या हातात कुरड्यांमध्ये जे आपण बनवतो ना, ती जादू वेगळीच आहे. काय मजा येते. स्वप्नात काय ते दिवस. कुरड्या बनवल्या नसतील. काय? कुठं काय? आणि हे पापड विनाकारण कशाला तोडताय वहिनी? हा, माझी मर्जी, मी बनवले. तुम्हाला काही समजते का? समजतं आम्हाला. ते तळताना छान असे छोटे छोटे असतात ना, मग फुलून ते इतके मोठे मोठे होतात. माहितीये का? मी केलेत म्हटल्यानंतर ना मलाच माहिती असतं ना मग कसे पापड असतील. तळून खा मग कळ. इतके कडक लागते ते, कसे कोण खाणार? पापड हे कडकच असतात. ते काही पाव नाहीये नरम लागायला. दगडापेक्षा कडक पापड बनवलेत ते. त्याच्यापेक्षा मस्त बटाटा घिसून तो तळला तरी चांगलं प्रोटीन भेटेल. ठीक आहे, हे सांगतं. आता वेळ नाही माझ्याकडं. का कुठं जायचंय तुला? बोंबलात हिंडायला. बोंबलं शिजायला आता सध्या मी नाही जाणार, पोरांनाच घरी बोलवणार. काय ना, मी सध्या खूप चालायचे कष्ट घेत नाही. आणि हो, आज जेवण थोडं जास्त बनवा. माझा फ्रेंड सर्कल येतोय. हुशार, मी दिवसभर दमली पापड बनवून बनवून. तुला काय आहे? इतकं कसं मी ऊन घेतलंय, उन्हामध्ये पापड बनवलेत. पहिली गोष्ट, ऊन हे पापडांना दाखवतात, तुम्हाला नाही कळलं का? तसं पण तुला काय समजणार आहे? तुमच्यासाठी ना बोलण्यासारखे शब्द नाही माझ्याकडं, कारण की तुम्ही खूप हुशार आहात. पापड हे सकाळी सकाळी करावे लागतात, मग दिवसभर त्याला पलटी आलटी करण्यासाठी जावं लागतं उन्हामध्ये. समजलं का? त्याला उन्हात छान असे सुकवावे लागतात, त्यावेळेस असे ते कडक कडक कुरुम कुरुम होतात. वर्षभरासाठी तो साठा करून ठेवायचा असतो. काय माहिती, तिथे बाईच्या जन्माला आल्यावरच कळतं रियालिटी काय आहे ती. असे तिखट पापड केल्यात आणि विनाकारण त्यामध्ये मिरच्या टाकल्या. कोणतरी असं जा करतं? उठ जा. मी जाऊ? इथं पहिलं मी बसलोय. मग पेढे वाटू का गावात? नाही, मला दिले तरी लय पुण्य लागेल. तरी तसं पण आपला तो कुठला तरी गडा आणि यार, मी दिवसभर इतकं मरमर मरमर काम करते. मी काम केल्यानंतर अशी थोडीशी निवांत बसते. ते पण तुला बघवत नाही का? हा, येतो लगेच इथे. ते काय ना, जाऊन द्या, तुम्हाला सांगत आपण. नको सांगू, मला हे ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मला वाटलं होतं असं छान सोन्यासारखा माझा धीर असेल जो माझी सेवा करेल. मग मी इथं ठेवून घेतलं तर हा माझ्या डोक्यावर बसून मेरा वाटतोय. सेवा तर लांबची गोष्ट आहे. कधी साधं मला पाणी देखील आणून देत नाही ग्लासभर प्यायला. मग तो मेली तर मग लवकर मग माझ्या भावाचं मी दुसरं लग्न लावून देऊ. तसं एक बोलू का वहिनी, देव पण आहे ना खूप पारखून खूप बघून देतो. एक जॉली गोळी हिरे की कदर होती ना, तसं देवाने सोन्यासारखा नाही पण हिरेवाने तरी दिलाय धीर. तो तरी पदरात पाडून घ्या, त्याला तरी सोन्यावाने जपा. सोन्याने चांदीवाने जपा, सॉरी, आपल्या घरातला आरसा आहे ना, हिरेवाने जपा. आपल्या घरातला आरसा तो कधीच खोटं बोलत नाही. कारण तो मी आणलाय ना चॉईस करून. ठीक आहे. हा, तरी तू मला 10 वेळा म्हणतो की तुझी वहिनी तुझ्यावर लय हे करते, ईर्ष्या करते. पण मला तर खोटं वाटतं. पण आज कळलं की तुमचा आरसा खरं बोलतो, तुमच्या घरातला. हो, आमचंच घर आहे, कळलं ना? आमचंच घर आहे, आमचाच आरसा आहे. मला मोठा शहाणा माझ्या आरशाबद्दल बोलणारा. मी कशाला तुमच्या आरशाबद्दल बोलू? तुमचा आरसा माझ्याकडे बघून मला काही गोष्ट सांगतो.
मी तर ते ऐकायचं. माझ्या आरशाचं तू काही ऐकू नको, ठीक आहे? इथून उठला तर बरोबर का काय विनाकारण बटबट 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 करत असतो ना. लग्न झालं तेव्हा माझ्या मम्मीने गिफ्ट मध्ये सोबत दिलेला आहे हा. त्यावर बसतोय मी. हो ना. हक्काच आहे तो आमच्या. ह्याच्यावर नाही, आधी ना ह्याच्यावर माणसाने अशी स्वप्नातून बाहेर यावं, मग भरावं, ठीक आहे ना? विनाकारण काही बोलू नये. वैसे तो हम खुले आंखों से ख्वाब देखते, तो ख्वाब में से बाहर आने की जरूरत होती. डायलॉग पण आहे ना, बघून बोलावे आपल्या समोर कोण आहे कोण नाही, त्या बेसवर डायलॉग घ्यायचे. तुझं काय 30 मार खाणच आहे, तुला घाबराय. तिसमार गाण नाही, पण मी गल्लीतला शाहरुख खान आहे. गल्लीतला कुत्रा पण भुंकत नसेल तुझ्याकडे पाहून. इन्सल्ट. गल्लीच्या कुत्र्याला देखील वाटत असेल, अरे यार का भुंकायचं ह्याच्यावरती, कशाला घसात आणायचा. सर तेवढं त्यांना तर तेवढी अक्कल आहे, पण तुम्ही दिवसभर माझ्याशी भांडत बसता, घसा माझ्यावर ताणता, त्याचं काय? हा खरंच खूप ते टॅलेंटेड आहे. कोण? ज्यांचं आता तुम्ही नाव घेतो तिथे. इतका कंटाळा आलाय ना, काय त्यात तू बोर करतो मला नेहमी. काय मी पण आहे ना, चांगल्या लोकांना एंटरटेन करतो. कसं आहे, त्यांचे चांगले गुण माझ्यात काहीतरी येतात थोडं. तुला म्हणायचं मी वाईट आहे? नाही, मी असं तर म्हणलो पण नाही, स्पष्ट म्हणलो नाही ना मी. मला असं नाही म्हणायचं. हा पण स्पष्ट नसेल बोलला तरी पण तू टोमण्यात तर मलाच बोललाय ना. मी टोमणं मारत नाही. मी करणार होते आज पनीरची भाजी मस्त वेगळी, पण आता अजिबात बनवणार नाही. नका बनवू. माझ्या भावाने चिकन आणले ते बनवा. हा काय ते पनीर खाऊन आपण काय व्हेजिटेरियन आहे का? आठवड्यात ना वहिनी 7 दिवस तरी नॉनव्हेज झालं पाहिजे. बाकीचा नाही, मग बाकीचं राहतेच काय. हा राहतेच काय, मग हा ठीक आहे. महिनाभर तेच करणार ना. महिना पडला आपल्याकडे. महिना पडला आपल्याकडे. असं थोडस देवा धर्माचं करायचं. काय करायचं वहिनी देवा धर्माचं तुम्ही सांगा. वाळायचं थोडस. तुला मठातच नेऊन बसवते, अक्कल येईल. हे मटामध्ये कुठे असते? मठ तो तर घरात आहे आपल्या, त्यात माठ नाही बोलले मी, मठ. तसंही माठ लोकांना काय कळणार आहे मठ आणि माठाचा फरक. वहिनी असे शब्द बोलवा जे माझ्या डिक्शनरीत असेल. तुम्ही काय पण बोलता ते मला कळणार आहे का? किती काही बोला आणि कसं बोला थोडीच कळणार आहे. बरोबर ते. बरं बस ना. काय वाचणार? कशाला तोडताय? आमच्या घरून आणलेले पापड आहेत. मी बनवले पापड. आला हुशार आमच्या घरून. खरंच आईच्या हातात जादूच आहे माझ्या. तोंड आरशात. वा वा वा, काय पापड बनवले. किती मी मेहनत करते, माझी कद्दर नाहीये. किती मी मेहनत करते. काय मेहनत केली? काय मेहनत अरे केली लहान अशी? बटाटे उकडायचे, त्याला सोलायचे, साबुदाणा भिजवायचा, मिरची वाटायची, ते पापड बनवायचे. ही सोपी गोष्ट आहे का? मला तुम्ही सांगा बटाटे एका टायमिंग मध्ये उकडवायचे. 3 किलो बटाटे उकडलेत. मला तुम्ही सांगा बटाटे उकडवायचे ते कशावर? तुम्ही काय हातावर असे हात गरम करून हे करणार आहे का? ते गॅसवर तुम्ही हे करणार ना. ठीक आहे ना, तुला मटर पनीर खायचंय ना, तुला काय हात लावायचंय का? ठीक आहे, आपण पाहू डिरेक्टली मटर पनीर होतं का म्हणून. मटन पनीर नसतं, मटर पनीर असतं. मटर पनीरच बोलले मी ताई. मटर पनीर म्हणले वहिनी. खरंच उकडतोय मला आधीच. गप्प बस जरा. माझ्या आईने 5 एसी घरात दिल्यात. 2 तर माझ्या बेडरूम मध्ये आहे, 4 तुमच्या इथे असं पूर्ण जर मी घर दाखवलं ना लोकांना, आणि 8 आपल्या हॉलमध्ये. इतके एवढे एसी दिल्यात.
कळलं काय? तुझ्या आईने स्वप्नात दिलेले एसी लोकांना पण दिसायचे नाहीत. माझ्या आईने- लोकांना पण असं ताणून झोपावं लागल. झोपा 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 एसी दिसतोय का? मला काय म्हणायचंय, बरं ठीक आहे, झाले ते झाले. तसं पण तुम्हाला माझ्या आईचं कौतुक नाही. मी तुम्हाला का मी कौतुक करेन? हे म्हणतोय, का कौतुक करेन म्हणजे ताक आहे तुमची, कौतुक तर तुम्हाला करावंच लागेल. ते म्हणतात ना बिनपगारी फुलाधिकारी. सो माझी सासू त्या कॅटेगरीमध्ये येते. ठीक आहे ना? बघा बघा शिका, माझी मम्मी शेवटी तुम्ही एक्सेप्ट केली ती अधिकारी. नशीब लागतं अशी टोमणे पण आठवण. कळत नाही टोमणे. माझी बघा तुम्हाला कळलं ना, शेवटी तुम्हाला आता काय आहे, तुमच्या लाईफ मधल्या शेवटचा श्वास आहे तेव्हा तर कळलं की माझी आई अधिकारी आहे. ठीक आहे, जाता जाता काहीतरी शुभ बोलून गेले वहिनी. झालं ना तुमच्या त्या पत्रिका मध्ये मी असंच नाही. तसं वर्षभर कडू राहणाऱ्या वहिनी जाता जाता 2 गोड शब्द बोलून गेले. कोणत्या पत्रिकेत? आहे ग्रेटिंग कार्ड बनवले तुमच्यासाठी. कुठलं? अं, अं, काय मी तुमचं कोण लागतो? शेजारी. हा शेजाऱ्याचा नाही हो, खरं खरं सांगा की वहिनी असं असतं का? ठीक आहे. दीर. हा दीर काय म्हणायचं? दिराच्या चांगल्या वहिनी असं काहीतरी त्याला टायटल पण देईन मी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्यावर मी हे पण करणार आहे. काही म्हणा सावतर ते सावतरच असत. त्यांना थोडी शक्ती चिकते तर तुम्हाला. ते जेलमध्ये लोक गेल्यावर नाही का स्वतः लिहितात आत्मकथा पण त्यांनी. मला ना एक गोष्ट कळून चुकली. ना तो सक्का असो किंवा सावतर असो, काय शेवटी ते कधीतरी शिंग दाखवणार. आपण किती चांगलं वागा, हे नमुना आमच्या घरातला. खरं बोलताय तुम्ही. माझ्या आईने पण मला हे सांगितलं होतं की तू तुझ्या भावासोबत वहिनी बघायला गेलाय, सांग तुझ्या भावाला की नको करू लग्न, नको करू लग्न. पण झालं ना आता. काय नको कौतुक करू तुझ्या आईचं. जा जा. आधीच मला हंगाम फुटलाय, गरम होतोय मरणाचं. जा. तुम्ही जावा नाही तुम्ही उठून, मी कशाला जाऊ? 3 वेळा सांगितलं मी. असं वाटतं ना की घ्यावं ना असं फिरून मारावं डोक्यात, पण माझी इतकी मेहनत व्हायला जायची. तुम्हाला हौस आहे माझ्या जवळ बसायची. जा. सोप्याचं गोष्ट. आणि ती तुमची मटर पनीरची भाजी बनवा. जा. मटर पनीर बोलते तर मटन पनीर बोलते. आले मोठे शॉम.